बोला की साहेब. माऊलीच आहे म्हणजे काय? नाही नाही, तो येतोय मागणं. मुद्रा करा त्यांना. मुद्रा नदीपाशी. हा नदीपाशीच की ते विश्वेश्वरात देऊळ आहे की नाही मोठं, तिथंच की. हा बोला की. समस्त महाराष्ट्रामध्ये आणि समस्त हिंदुस्थानामध्ये मराठी माणूस म्हणलं की छत्रपती शिवाजी महाराज आठवतो. आणि 350 वर्षानंतर आपल्याला सध्या फक्त शिवाजी महाराज ही जय अगदी उचकी लागल्यासारखं सगळेजण म्हणतात. त्याच्या पुढं जाऊन काहीतरी आहे हे माहीत नाही आहे. शिवाजी महाराज खूप महान आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण ह्याच्या पुढं जाऊन पण इतिहास माहीत असला पाहिजे. शिवाजी महाराजांचं कार्य माहीत असलं पाहिजे, त्यांच्या अखंड इतिहास माहीत असला पाहिजे. त्या संदर्भामध्ये कुठलं काम होताना दिसत नाही. साताऱ्यामध्ये जो माणूस राहतो त्याला इतर माणसांना जेवढा स्वतःच्या गावाचा अभिमान असतो त्याच्यापेक्षा काकणभर जरा जास्त असतो. त्याचं कारण म्हणजे सातारा ही राजधानी आहे, मराठी साम्राज्याची राजधानी, जिवंत राजधानी आहे सातारा. सातारा ही गादी आहे, साताऱ्यामध्ये अजूनही जिवंत गादी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या पश्चात छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज. छत्रपती शाहू महाराजांनी या सातारा नगरीला राजधानी केलं आणि सातारा वसवला. काय होतं काम ह्या शाहू महाराजांचं? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, पण या स्वराज्याचं प्रचंड साम्राज्यामध्ये जो काय विस्तार केला तो या शाहू महाराजांनी केला. कोकणपासून ते मद्रासपर्यंत आणि कन्याकुमारीपासून पंजाबपर्यंत एवढा प्रचंड अंमल होता. आम्हाला फक्त अटकेपार झेंडे लावले एवढे म्हणून माहिती आहे. अटकेपार झेंडे लावणे, अटकेपार झेंडे मराठ्यांनी लावले. हे अटक गाव अफगाणिस्तानात आहे आणि अफगाणिस्तानातल्या त्या अटक गावाच्या पहिल्या तीरावर मराठ्यांचा हिंदुस्थानाचा भगवा जरीपटका फडकत होता. आम्हाला शिकवलं महाराष्ट्राचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, तख्त राखतोच शिकवलं मराठी माणसांनी. सांगितलं तेच, मराठी माणसानं तख्त चाखलं. दिल्लीचा बादशाह हा मराठ्यांच्या तालावर नाचत होता. दिल्लीच्या बादशाला जर कुठलं आक्रमण झालं, त्याच्यावर कुठलं संकट आलं तर ते संकट विमोचक म्हणून मराठे जात होते आणि मराठ्यांच्या जरी पटक्याखाली, मराठ्यांच्या भगव्या ध्वजाखाली दिल्लीचं साम्राज्य चालू होतं. हे आम्हाला कोणी शिकवलं नाही, हे आम्हाला कोणी सांगितलं नाही. आम्हाला सांगितलं राजधानी 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 सातारा, एवढंच सांगितलं. 3.5 महिन्यासाठी इस्लामाबाद ही मराठ्यांची राजधानी होती. मराठ्यांच्या फौजांनी एवढा महापराक्रम, भीष्म पराक्रम केला आहे, भीम पराक्रम केला आहे की लाहोर, जिथं आज आपल्याला भारत स्वतंत्र होऊन 70 वर्ष झाली, आपल्याला 1 इंच भूमी लढवताना त्रास होतोय, तिथं जवान आपले हुतात्मा होत आहेत. 300 वर्षापूर्वी मराठी फौजांनी लाहोर तलवार म्यानातनं न काढता जिंकलेली. मराठ्यांच्या फौजा जशा पळत आल्या तसं लाहोरच्या सम्राटांनी ओळखलं की आता आपलं काही खरं नाही, ते पळून गेले आणि तलवार म्यानातनं बाहेर न काढता सुद्धा मराठ्यांनी लाहोर जिंकलं होतं. हा सगळा पराक्रम केला तो या शाहू महाराजांनी. शाहू महाराजांचं, संभाजी महाराजांच्या पश्चात आदिलशाह औरंगजेबानं शाहू महाराजांना आणि राणीसाहेबांना कैद करून घेतलं. त्यानंतर ते सुटले. 12 जानेवारी सातारा शहराचा स्थापना दिवस, जो शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीच्या वतीनं सातारा स्वाभिमान दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साताऱ्याचा स्थापना दिवस आहे. तो गेल्या 7 वर्षापासून साजरा केला जातो. या शाहू महाराजांची, ज्यांनी अखंड हिंदुस्थानावर राज्य केलं, सरदारांच्या समाध्या बघितल्या तरी त्या कित्येक एकरात आहेत. या आपल्या धन्याची, आपल्या राजाची ही समाधी माहुलीमध्ये अशा अवस्थेत आहेत. दरवर्षी ती काढली जाते, नवीन परत त्याचं उत्खनन करावं लागतं, परत ती वाळू काढली जाते आणि वर आपण त्याच्यावर 4 फुलं वाहतो. अनेक सातारकरांना माहीत नाही आहे की माहुलीमध्ये नक्की समाधी आहे कुठं शाहू महाराजांची. आज सातारा हिल मॅरेथॉनच्या ग्रुपनं एक हेरिटेज रन ठेवलं. सातारा हिल मॅरेथॉननं असेच अटकेपार झेंडे लावले. समस्त सातारकरांना या हिल मॅरेथॉनचा अभिमान आहे, महाराष्ट्राला अभिमान आहे, हिंदुस्थानला अभिमान आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या माणसांनी आपला झेंडा फडकवला आहे.
ओके, उंच पराक्रम करत असताना आपली पाळंमुळं पण तेवढी घट्ट असली पाहिजेत, नाही तर वरचा झेंडा कधी पडून जाईल कळणार नाही. सातारा ही मॅरेथॉनने तेच केलं. आपला उंच पराक्रम करत असताना परत आपली मुळं घट्ट केली. आपण आटकेपार झेंडे लावतोय तर आपलं मूळ घट्ट असलं पाहिजे, आपल्याला सातारा माहीत असला पाहिजे. म्हणून आज हेरिटेज रनचं जे आयोजन केलेलं आहे, हे हेरिटेज रन सातारा म्हणल्यानंतर ती राजधानी, आणि राजधानी म्हणल्यानंतर त्याचा संस्थापक आणि त्याचा राजा आणि त्याची समाधी. कित्येक वर्षामध्ये जितकी माणसं येऊन गेली नसतील, सातारा हिल मॅरेथॉनमुळं आज एका दिवसात इतक्या माणसांनी आपल्या धन्याला मुजरा केला. आज आमचं आयुष्य तर सार्थक झाल्यासारखा माझी परिस्थिती आहे. साताऱ्यामध्ये नाही म्हणलं तर काही तुरळक प्रमाणामध्ये शिवप्रेम आहे, शाहूप्रेम आहे. शाहू महाराजांच्या पुण्यतिथीला हेच आपल्याबरोबर असलेले सुदामदादा, त्यांचा मुलगा, ही दोघंजण येतात, इथलं स्वच्छता करतात, फुलं वाहतात. अनेक इथल्या परिसरातल्या माणसांना वाटतात आज काय सोमवार आहे का, बुधवारी शंकराची कशाला पूजा. येतात माणसं पाया पडायला आल्यानंतर दिसतं आणि अंगावर काटा उभा राहतो, शहारतं रक्त, सळसळतं रक्त. ज्यावेळेस वाचतात ना, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू व श्रीमंत छत्रपती संभाजीराजे यांचे पुत्र श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, अंगावर काटा येतो. आज साताऱ्यामध्ये आपल्यासोबत असलेले जाधव आहेत, पप्पू जाधव आहेत. एकमेव घर असेल साताऱ्यामध्ये शाहू महाराजांची तसबीर शोधायची झाली तर ती पण एकच आहे तसबीर, ती रोज घरामध्ये पूजली जाते. शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीच्या वतीने शाहू महाराजांच्या संदर्भामध्ये कुठलंही काम असू दे, कुठलंही कार्य असू दे, आम्ही सुद्धा त्याच तसबिरीचं पूजन करतो. सातारा राजधानी आहे, त्या राजधानीनं परत असेच अनेक ठिकाणी हिल मॅरेथॉनसारखे अनेक क्षेत्रामध्ये आटकेपार झेंडे लावावेत. पण आटकेपार झेंडे लावत असताना आपल्या धन्याला एकदाच त्रिवार मुजरा करावा. जय शिवराय. चांगलं दिलं. माझ्या डोक्यात तो एक पॉईंट होता की हिल मॅरेथॉन इथं आणलं, त्यांनी दाखवलं त्या पोरांना. शाहूनगर गोडवली सातारामध्ये राहतो. मुळातच सातारा ही महाराष्ट्राची किंवा स्वराज्याची राजधानी आहे अजून कित्येक जणांना माहीत नाही आहे. शाहू महाराजांच्या माध्यमातून शाहू महाराजांचा मंचकारोहण राज्याभिषेक साताऱ्यात झाला 12 जानेवारी 1708ला इथं राज्याभिषेक झाला आणि त्यांची समाधी इथं आहे. कित्येक सातारकरांना माहीत नाही आहे. आज ते सातारा हिल मॅरेथॉनच्या माध्यमातून आज माहिती करून लोकांना दिली गेली आहे. लोक आज इथे येतात, रविवार आहे, पिंडीची पूजा करतायत, पिंडे कशाला उभारल्यात, पण ती समाधी आहे आणि त्या समाधीचा जीर्णोद्धार करायचा सातारा हिल मॅरेथॉननं मनाव घेतलेला आहे आणि त्याच्याभोवती आम्ही एक संरक्षण कठडा बांधून ती जीर्णोद्धार त्याचा करणार आहोत. आणि या पद्धतीनं ती जे महाराजांची एक आठवण आहे ती आठवण आम्ही जपायचा प्रयत्न करणार आहोत. हे आमचं सातारा हिल मॅरेथॉनचं स्वप्न आहे. एवढंच मी बोलतो. मुद्रा करायची. आपला बसतो कुठे
You guys are really fast. Okay, you guys are really fast because you're born here, you run here, right? So my passion here, you know, with Rajan, call you? Rajan. Okay, I call you Brady. Okay, but I think it's Rajan. Right, so thanks for